नमस्कार. इयत्ता 7वी सेमी जनरल सायन्स. माझे नाव आहे श्रीयुत बेनगुडे MB. जनरल सायन्समध्ये आपण पहिलं प्रकरण चालू केलेलं आहे, द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन. आपण महत्त्वाचा मुद्दा पाहिलेला आहे, अडॅप्टेशन्स. अडॅप्टेशन्स म्हणजे ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन बिहेवियर. बॉडी पार्टमध्ये चेंज होतो आणि बिहेवियर्समध्ये चेंज होतो. कशासाठी? तर हेल्प देम फ्रॉम ॲडजस्ट देअर सराउंडिंग. त्या परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांच्या बॉडी पार्टमध्ये आणि बिहेवियरमध्ये चेंज होतो. असे जे चेंजेस आहेत त्याला अडॅप्टेशन असे म्हणतात, आपण पाहिलेलं आहे. नंतर अडॅप्टेशन्स इन ॲक्वॅटिक प्लांट अँड अडॅप्टेशन्स इन डेझर्ट प्लांट्स. कोणते अडॅप्टेशन्स आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत अडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन, अडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन, ग्रासलँड प्लांट्स आणि इंजेक्शन फूड ऑन प्लांट्स. प्रथम आपण पाहणार आहोत अडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन. स्नोई रिजनमध्ये प्लांटमध्ये काय अडॅप्टेशन झालेलं असतं, त्यांच्या बॉडी पार्टमध्ये आणि बिहेवियरमध्ये काय चेंज झालेला असतो ते आपल्याला पाहायचं आहे. आता स्नोई रिजन म्हणजे बर्फाळ प्रदेश आहे. बर्फाळ प्रदेश म्हणजे तिथं बर्फ पडतं आणि मग पहिल्यांदा तिथं जे अडॅप्टेशन झालेलं आहे स्नोई रिजनमध्ये, पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे प्लांट्स ऑफ स्नोई रिजन मेनली इन्क्लूड कोनिफेर्स लाईक देवदार अँड पाईन. तिथे जे प्लांट आहेत ते कोनिफर्स आहेत. कोनिफर्स म्हणजे त्यांचा आकार शंकूच्या आकाराचा असतो. दीज ट्रीज आर कोनिकल इन शेप ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रँचेस. त्यांच्या ब्रँच असतात, फांद्या असतात, त्या उतरत्या असतात आणि त्यांच्यामुळे त्यांना शंकूसारखा आकार आलेला असतो. आणि त्या आकारामुळेच इन द हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन दिस रिजन, तिथे बर्फवर्षाव झाला त्या भागामध्ये, तर दे आर कोनिकल शेप. त्यांचा जो कोनिकल शेप असल्यामुळे त्यांना तो प्रिव्हेंट स्नो फ्रॉम अकोमुलेटिंग ऑन दी ट्रीज. म्हणजे बर्फ साठण्यापासून त्यांचा तो आकार आहे कोनिकल, तो संरक्षण करतो. अँड थिक बार्क, त्यांचे जे बार्क आहेत, खोड आहे, ते त्यांचं मजबूत असतं. कारण बर्फवर्षाव झाल्यानंतर खोड मोडण्याची शक्यता असते, पण त्यांची जी खोडं असतात ते थिक असतात, जाड असतात. कशासाठी? ट्रीज टू विस्टँड द कोल्ड. त्या थंड प्रदेशामध्ये बर्फ पडत असताना सुद्धा टिकून राहण्यासाठी त्यांची खोडं मजबूत असतात. मग स्नोई रिजनमध्ये महत्त्वाचं काय आहे? त्यांचा आकार कोनिफेअर असतो, स्लोपिंग ब्रँचेस असतात आणि थिक बार्क असते. खोड त्यांचं थिक जाड असते. एवढे पॉईंट याच्यामध्ये महत्त्वाचे आहे. सगळ्या कारणामुळे त्या वनस्पती त्या वातावरणामध्ये स्नोई रिजनमध्ये टिकून राहतात. पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे अडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. फॉरेस्ट रिजन म्हणजे जंगल. जंगलामध्ये वनस्पती कशा असतात आणि त्यांचं अडॅप्टेशन कसं झालेलं असतं. व्हरायटीज ऑफ प्लांट्स. जंगलामध्ये व्हरायटीज ऑफ प्लांट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात. मग कोणत्या प्रकारच्या वनस्पती असतात? ट्रीज, श्रब्स,
हर्ब्स, ग्रासेस, क्लाइंबर्स या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती जंगलामध्ये असतात. आर फाउंड इन द फॉरेस्ट. These plants compete amongst themselves for sunlight. These plants compete, त्यांच्यामध्ये स्पर्धा चाललेली असते. compete कशासाठी? among themselves for the sunlight. सूर्यप्रकाशासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा चाललेली असते. त्यामुळे trees grow tall to get sunlight and climbers and vines grow to the great height with the support of the trees. म्हणजे या वनस्पती सूर्यप्रकाशाचे मिळवण्यासाठी उंच उंच वाढतात आणि त्याचबरोबर क्लाइंबर्स म्हणजे वेली त्या वनस्पतीवरती सुद्धा उंच वनस्पतीवरती वेलीसुद्धा तितक्याच उंच वाढत असतात. स्प्रिंग लाईट टेंड्रिल्स ऑन दी स्टेम ऑफ दी सम क्लाइंबर्स. ज्या वेली असतात त्या वेली, खोड आणि पान यांच्यामध्ये स्प्रिंगसारखा भाग असतो, त्याला टेंड्रिल्स म्हणतात. आणि तो सपोर्ट, वेल कमकुवत असतं, तो खोड असतं वेलीचं ते कमकुवत असतं आणि ते सपोर्टसाठी ते गुंडाळली जाते आणि झाडा सपोर्टला गुंडाळत जाऊन वेलीला आधार मिळतो. अशा पद्धतीने वेली वाढत असतात. म्हणजे आपण फॉरेस्ट रिजनमधले जर अडॅप्टेशन पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात, व्हरायटीज वेगवेगळ्या आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सूर्यप्रकाश मिळण्यासाठी त्यांच्यामध्ये कम्पेट स्पर्धा चाललेली असते आणि वेलीसुद्धा तितक्याच उंच वाढलेल्या असतात. आणि काही वेलींना स्प्रिंगसारखा टेंड्रिल्स असतात आणि त्या जागोजाग त्या वनस्पतींना गुंडाळलेल्या असतात. स्प्रिंगसारखा भाग असतो, त्या आधाराने त्या वेली वाढत असतात. अशा पद्धतीने फॉरेस्ट रिजनमध्ये प्लांटचं अडॅप्टेशन झालेलं असतं. अडॅप्टेशन्स ग्रासलँड प्लांट्स. ग्रासलँड प्लांट्समध्ये ग्रास, गवतवर्गीय वनस्पती असतात. डायव्हर्स टाईप ऑफ ब्रुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. म्हणजे ज्या भागामध्ये सतत पाऊस पडतो अशा भागामध्ये या ग्रासलँड असतात. फायबरस रूट ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉईल इरोजन. हे जे ग्रास आहेत त्यांना फायबरस रूट असतात, तंतुमुळं असतात आणि त्यामुळे प्रिव्हेंट सॉईल इरोजन, जमिनीचं धूप होण्यापासून त्या मुळामुळे उपयोग होतो. ग्रासेस इन दी इक्वेटोरियल रिजन आर व्हेरी टॉल. हे जे ग्रासेस आहेत ते इक्वेटोरियल रिजनमधले उंच असतात. इक्वेटोरियल म्हणजे विषुववृत्तीय भागामध्ये जे ग्रासलँड असतात तिथले ग्रास हे खूप उंच असतात आणि खूप उंच असल्यामुळे त्या गवतामध्ये सुद्धा उंच प्राणी आढळतात. ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट, डिअर यासारखे प्राणी या गवताळ प्रदेशामध्ये आढळतात. ग्रासेस इन अ कोल्ड रिजन म्हणजे इक्वेटोरियल रिजनमधले गवत उंच असतं, त्यात उंच प्राणी आढळतात. कोल्ड रिजनमध्ये जे ग्रासेस आहेत आर व्हेरी शॉर्ट म्हणजे ते उंचीला कमी असतं, त्यामुळे तिथं आढळणारे प्राणी आहेत. ॲनिमल्स लाईक रॅबिट आर फाउंड सच इन द ग्रासेस. म्हणजे उंचीला कमी असलेले प्राणी या गवतामध्ये आढळतात. व्हास्ट मेडो आर फाउंड इन अ हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन. पर्वतीय प्रदेशामध्ये किंवा प्लेन प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गवताचे प्रदेश
आढळतात. इथे आता आपल्याला एक ऑब्झर्व अँड डिस्कस वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती दिलेले आहेत. आपण ते निरीक्षण करायचं आहे. ॲलोवेरा आहे, वॉटर हेम्प आहे, ग्राउंडनट आहे, ॲम, अकेचिया, कॅरॉट, ओनियन, बीट, बटर ब्राऊन, ग्रेप, व्हेन अशा वनस्पती आहेत. त्याचं तुम्ही निरीक्षण करायचं आणि कोणत्या प्रकारचे अडॅप्टेशन झालेले आहेत ते आपण शोधायचे आहेत. नंतर आपल्याला पाहायचं आहे अडॅप्टेशन्स फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. इंजेक्शन ऑफ फूड म्हणजे की परपोषी असतात वनस्पती, त्या दुसऱ्या वनस्पतीवर वाढतात. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर anchored in the ground and autotrophic. बऱ्याचशा वनस्पती जमिनीवरती वाढतात आणि त्या ऑटोट्रॉपिक असतात. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात फोटोसिंथेसिसने. However, plants like डॉडर, कस्कोटा म्हणजे अमरवेल हे आर पॅरासायटिक, ते दुसऱ्या वनस्पतीवर वाढते. अमरवेलसारख्या वनस्पती आहेत त्या जमिनीमध्ये मातीमध्ये वाढत नाहीत, ते त्या दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावर वाढतात. प्लांट्स बॉडी ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम्स. या वनस्पतीचे जे स्टेम आहे किंवा ही जी वनस्पती आहे ती पिवळ्या अशी वायरसारखी असते आणि पूर्णपणे त्या वनस्पतीवर पसरलेली असते. आजूबाजूला आपण पाहिलं तर अशा प्रकारच्या वनस्पती आपल्याला वनस्पतीवर पिवळ्या रंगाचे वायरसारखे पसरलेली वनस्पती आपल्याला आढळून येते. अमरवेल म्हणतो आपण त्याला. इट इज लिपलेस अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. लिपलेस आहे आणि त्याला पानं नाहीत, फक्त वायरसारखीच वनस्पती आहे. त्यामुळे ते फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. फोटोसिंथेसिस म्हणजे अन्ननिर्मितीची क्रिया. कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही म्हणून ती दुसऱ्या वनस्पतीवर वाढते. हवेवर इट हॅज हॉस्ट्रियल सकिंग रूट्स. त्याला जे मुळं आहेत ते हॉस्ट्रियल रूट्स आहेत, म्हणजे दुसऱ्या वनस्पतीच्या खोडामध्ये ते वाढतात आणि त्यांना सकिंग रूट्स म्हटलेले आहे. सकिंग रूट्स म्हणजे त्या वनस्पतीमधले अन्न आहे त्या खोडामधून ते शोषून घेतात. ते रूट्स पेनेट्रेट इन टू दी कंडक्टिंग व्हेसल्स ऑफ द होस्ट प्लांट. होस्ट प्लांट म्हणजे ज्या वनस्पतीवर ते वाढतात त्या वनस्पतीला होस्ट प्लांट म्हणतात. त्या होस्ट प्लांटमधून ते सकिंग रूट्स आहेत, त्या सकिंग रूट्समार्फत ते ॲब्सॉर्ब वॉटर अँड फूड, ते पाणी आणि अन्न त्या वनस्पतीमधून ते शोषून घेतात. अशा पद्धतीने या इंजेक्शन ऑफ फूड या प्लांटमध्ये अडॅप्टेशन झालेलं असतं. म्हणजे ती वायरसारखी वनस्पती असते, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, त्यांना सकिंग रूट्स असतात आणि सकिंग रूट्स असल्यामुळे ते होस्ट प्लांटमधून खोडामधून वॉटर अँड फूड ॲब्सॉर्ब करतात. अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन झालेलं असतं. दुसऱ्या वनस्पती आहेत फंजी. फंजी म्हणजे बुरशी प्रकारच्या वनस्पती आहेत. बुरशी त्याला आपण कवक म्हणतो, म्युकर किंवा आपले भूछत्र वगैरे सारख्या वनस्पती आपण पाहतो. फंजी प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसतं, म्हणजे हरितलवक नसतं, त्यामुळे त्या दुसऱ्या कार्बनी पदार्थावर वाढतात. फंजी डू नॉट हॅव क्लोरोफिल अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसतं, त्यामुळे त्या फोटोसिंथेसिस करत नाहीत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत, त्या दुसऱ्या कार्बनी पदार्थावर वाढतात. दे ऑब्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूडस्टफ्स लाईक भाकरी अँड ब्रेड. दुसऱ्या कार्बनी पदार्थावर ते वाढतात. ज्या पदार्थामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत अशा पदार्थावरती त्या वाढतात आणि त्याच्यामधून ते अन्न शोषून घेतात. दे हॅव रूट लाईक फायबर्स फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड. त्यांच्यामध्ये सुद्धा रूट लाईक फायबर तंतूसारखे लहान लहान
रूट्स असतात आणि ते भाकरीमधून किंवा ब्रेडमधून किंवा भाकरी ब्रेडसारख्या पदार्थामधून किंवा कुजलेल्या ओलसर लाकडामधून ते शोषून घेतात. नंतरचा भाग महत्त्वाचा आपल्याला पाहिजे. काही वनस्पती इन्सेक्टिव्होरस आहे. इन्सेक्टिव्होरस म्हणजे कीटकांना खातात. वनस्पती इन्सेक्टिव्होरस आहेत. वनस्पती कीटकांचं भक्षण करतात. मांसाहारी वनस्पती म्हणतो त्यांना आपण. इन्सेक्टिव्होरस प्लांट्स आहेत. मग त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन कसं झालेलं असतं, त्या का खातात ते पण आपल्याला पाहायचं आहे. वनस्पती कीटकांना का खातात, का खात असले पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये खाण्यासाठी काय व्यवस्था झालेली असते ते आपण पान नंबर 4 वरती व्हेनस फ्लायट्रॅप वनस्पती दिलेली आहे. पहा तिची रचना दिलेली आहे. तुम्ही यूट्यूबला सुद्धा पाहिलं, फ्लायट्रॅप टाकलं व्हेनस, तर तुम्हाला डिटेलमध्ये ते कीटक वगैरे भक्षण केलेलं तुम्हाला ती वनस्पती आढळून येईल. मग या वनस्पती कीटकांचं भक्षण का करतात आणि भक्षण करण्यासाठी कोणती व्यवस्था त्यांच्यामध्ये झालेली असते हे आपल्याला पाहायचं आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांची गरज असते. कुठल्याही वनस्पतीची चांगल्या प्रकारे वाढ व्हायची असेल तर नायट्रोजन हा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे नायट्रोजनमुळे प्रोटीनयुक्त पदार्थ तयार होतात, वनस्पतीची चांगल्या प्रकारे वाढ होते. आपण रासायनिक खतं वापरतो. रासायनिक खतावरती सुद्धा NPK असं लिहिलेलं असतं. आपण पाहू शकतो नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. N म्हणजे नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस, K म्हणजे पोटॅशियम, NPK असं लिहिलं असतं. मग काही खतामध्ये फक्त नायट्रोजन असतो, उदाहरणार्थ युरिया. सुपर फॉस्फरस असतं त्याच्यामध्ये. काही खतामध्ये मिश्र खतं असतात, त्याच्यामध्ये 10-26-26 किंवा इतर काही खतं असतात. ते नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम तिन्ही प्रकारचे घटक असतात. असे मिश्र खतं आपण पिकांना देतो. या NPK नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम त्या वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. मग आता हे जे नायट्रोजनयुक्त पदार्थ आहे तो प्रोटीनयुक्त पदार्थ तयार करतो आणि प्रोटीन पदार्थामुळे वनस्पतींची वाढ होते. हा जो नायट्रोजन आहे, या ज्या वनस्पती ज्या भागामध्ये वाढतात, या वनस्पती पर्वतीय प्रदेशामध्ये वाढतात आणि तिथे खूप पाऊस पडत असल्यामुळे तिथले पाण्यामुळे माती वाहून गेलेली असते आणि त्या मातीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे त्या वनस्पती कीटकांचं भक्षण करून नायट्रोजनची गरज भागवतात. Plants that grow in the soil which deficient the nitrogen like Drosera म्हणजे sundew, Venus flytrap, pitcher plants etc. या वनस्पती अशा भागामध्ये आढळतात की ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी आहे. ड्रॉसेरा म्हणजे दवबिंदू, संड्यू, व्हेनस फ्लायट्रॅप आपल्याला आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. बा पिचर प्लांट म्हणजे गटपर्णी वनस्पती, या वनस्पती या भागामध्ये आढळतात. आता त्यांच्यामध्ये कीटकांना भक्षण करण्यासाठी विशिष्ट प्रकारची रचना असते. त्यांच्या पानावरती विशिष्ट आकर्षक फुलावरती रंग असतात, त्याच्याकडे कीटक आकर्षले जातात आणि त्यामध्ये ते गुरफटतात आणि त्यांचं ते भक्षण करतात. फुलफिल देअर नीड्स फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट. मग ते कीटकांना आकर्षित करून, कीटकांचं भक्षण करून ते नायट्रोजनची गरज भागवत असतात. अडॅप्टेशन्स आर सीन इन these plants which serve attract insects and hold them captive. त्यांच्यामध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी आणि आकर्षित करून थांबवून ठेवण्यासाठी अशी त्यांच्या प्लॅन्टमध्ये विशिष्ट प्रकारची रचना झालेली असते. त्यांच्यामध्ये ते अडॅप्टेशन झालेलं असतं. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीमध्ये अडॅप्टेशन्स कसं झालेलं असतं ते आपण पाहिलेलं आहे. आता इथे मी सांगितल्याप्रमाणे
काही पॉईंट दिलेले पहा. माय फ्रेंड्स इंटरनेट म्हणजे इंटरनेटवरून सुद्धा आपण बरीचशी माहिती काढू शकतो. इथे दिलेले पहा. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट प्लांट्स अडॅप्टेशन फ्रॉम वेबसाईट दिलेली आहे www.mbgnet.net. जर आपण ते नेटवर शोधलं तर आपल्याला वनस्पतीमधील अडॅप्टेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे कसे घडून येतं ते आपल्याला दिसून येईल. वनस्पतीप्रमाणेच प्राण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अडॅप्टेशन्स आपल्याला आढळून येतात. अडॅप्टेशन्स इन ॲनिमल्स. आता वनस्पती ॲक्वॅटिक प्लांट्स, डेझर्ट प्लांट्स, स्नोई रिजन प्लांट्स, फॉरेस्ट रिजन, ग्रासलँड रिजन, इन्सेक्ट फूड इन प्लांट्स, इंजेक्शन या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपण पाहिल्या. तसेच प्राण्यांसुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. वेगळ्या ठिकाणी प्राणी आढळतात. त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन कसं झालेलं असतं. अडॅप्टेशन्स म्हणजे 2 मुद्दे लक्षात ठेवायचे. बॉडी पार्टमध्ये चेंज झालेला असतो आणि बिहेवियरमध्ये चेंज झालेला असतो. त्यासाठी तर ॲडजस्ट दी सराउंडिंगमध्ये ॲडजस्ट करण्यासाठी त्यांच्यामध्ये चेंज झालेला असतो. मग अडॅप्टेशन्स इन ॲनिमल्स. पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे की ॲनिमल्ससुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आपण फुल व्हरायटी ऑफ ॲनिमल्स आपण पाहिलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. त्यांची नावं आपण लिहून काढू शकतो. मग त्यांचे आपण ग्रुप करू शकतो. ॲनिमल्स वेगवेगळे लिस्ट करून त्याचे ग्रुप करू शकतो. मग त्यांचे शरीर कसं आहे, ते अन्न कसं आहे, हॅबिट काय आहे, त्यांची सवयी काय आहेत, ते अन्न कसं खातात, त्यांना पाठीचा कणा आहे नाही, त्यांना पंख आहेत का नाहीत, म्हणजे टेल्स असणारे टेल्स नसणारे, असे वेगवेगळ्या प्रकारे आपण प्राण्यांचं वर्गीकरण पण करू शकतो. आता आपल्याला पाहिजे आहे पहिल्यांदा अडॅप्टेशन्स इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स. पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यामध्ये अडॅप्टेशन्स कसं झालेलं असतं. आता पाण्यामध्ये राहणाऱ्या म्हणजे आपल्याला पहिल्यांदा लक्षात येतं की मासा, फिश. मग त्याच्यामध्ये आता आकृती दिलेली आहे पान नंबर 4वरती फिशची आकृती दिलेली आहे आणि काही भाग पण त्याच्या शरीरावर दाखवलेले आहेत. स्केल्स आहेत, गिल्स आहेत आणि फिन्स आहेत. हे महत्त्वाचे पार्ट आहेत आणि हे चेंज त्याच्यामध्ये हे कशासाठी उपयोगी पडतात ते आपल्याला पाहायचं आहे. ॲज कम्पेअर टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, द स्किन अँड बॉडी शेप ऑफ द ॲक्वॅटिक ॲनिमल्स ॲपियर्स टू अंडरगो चेंजेस. म्हणजे टेरेस्ट्रियल जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा ॲक्वॅटिक पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांच्या बॉडी पार्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चेंज झालेले असतात. उदाहरणार्थ फिशेस हॅव स्केल्स ऑन दी स्किन. त्याच्या त्वचेवरती स्केल्स असतात, खवले असतात. म्हणजे पाण्याचा त्वचेशी संपर्क येऊ नये किंवा संरक्षणासाठी त्याच्यावरती स्केल्स असतात. स्केल्स ऑन स्किन अँड फेन्स ऑन दी बॉडी. फेन्स म्हणजे पर असतात, पंख असतात. मग हे पर कसे वेगवेगळ्या प्रकारचे इथे दाखवलेले आहेत. त्याच्या वरील बाजूला आहेत, खाली बाजूला आहेत, पाठीमागं आहेत. मग या पंखात सुद्धा त्या फेन्स आहेत, त्याचासुद्धा त्याला वेगवेगळ्या प्रकारे उपयोग होतो. दिशा बदलण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी, मागे जाण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारे पोहण्यासाठी त्या फेन्सचा त्यांना उपयोग होतो. फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ नोज. म्हणजे नाकाऐवजी ते त्यांना श्वसन करण्यासाठी गिल्स असतात आणि गिल्सच्या सहाय्याने ते रेस्पिरेशन करतात, श्वासोच्छ्वास करतात. आता श्वासोच्छ्वास करताना ते गिल्स आहेत, त्या गिल्समधून ज्यावेळेस पाण्यामधील ते ऑक्सिजन शोषून घेण्याची त्यांच्यामध्ये व्यवस्था असते. पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन ते गिलच्या सहाय्याने शोषून घेतात. अशी विशिष्ट प्रकारची रचना त्यांच्या गिलमध्ये झालेली असते.
देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड. हे प्राणी पाण्यामध्ये राहतात. पाण्यामध्ये त्यांना दिसण्यासाठी आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. त्यांचे जे आयलिड्स असतात, पापण्या असतात, त्या ट्रान्सपरंट असतात, म्हणजे त्यांना आरपार पलीकडचं दिसतं त्या पापण्यामधून. म्हणजे डोळे आपण सतत त्यांचे उघडे असतात आणि त्यांच्या ज्या पापण्या असतात त्या ट्रान्सपरंट असल्यामुळे त्यांना बाहेरचं व्यवस्थित पाण्यामध्ये दिसतं. दे हॅव एअर ब्लॅडर्स विदिन अ बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. त्यांच्या शरीरामध्ये एअर ब्लॅडर्स असतात, हवेच्या पिशव्या असतात त्यांच्या शरीरात. हवेच्या पिशव्या कशासाठी असतात? हवेच्या पिशव्या असल्यामुळे त्यांचं वजन कमी होतं आणि कमी झाल्यामुळे त्यांना पाण्यामध्ये सहज पोहता येतं. आता हवेच्या पिशव्या असतात पहा, तुम्ही सुद्धा पहिल्यांदा आपण पाण्यामध्ये पोहायला शिकतो त्यावेळेस आपण ड्रम वगैरे बांधतो आणि त्या ड्रममध्ये हवा असल्यामुळे ते आपल्याला पाण्यात बुडण्यापासून ते आपलं संरक्षण करते. तसंच माशाच्या शरीरामध्ये एअर ब्लॅडर्स असतात, हवेच्या पिशव्या असतात आणि त्यामुळे त्यांना पाण्यामध्ये फ्लोट म्हणजे तरंगता येतं किंवा पोहता येतं. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये रचना झालेली असते. काही ॲम्फिबियन्स आहेत, फ्रॉग. आता काही प्राणी पाण्यामध्ये राहतात आणि जमिनीवर राहतात. त्यांच्यामध्ये आणखीन वेगळ्या प्रकारचे रचना झालेली असते. जे ॲम्फिबियन्स असतात त्यांना महत्त्वाचा म्हणजे डक असेल किंवा फ्रॉग असेल, त्यांचे जे लेग असतात त्या लेगला वेब्ड टोज असतात. म्हणजे त्यांचे जे पायाचे बोटं असतात किंवा नखे असतात त्या वेबने, पडद्याने जोडलेले असतात. दे कॅन यूज देअर लेग्स लाईक ओअर्स. म्हणजे त्याचे जे पाय आहेत ते पाण्यामध्ये असताना ओअर्स म्हणजे वल्ल्यासारखे, आणि बोटीला जसं आपण वल्ल्याच्या साहाय्याने पुढे ढकलतो त्याप्रमाणे त्यांना पाण्यामध्ये पोहण्यासाठी उपयोग होतो. वॉटर फ्लोज ऑफ वॅक्सी फेदर्स ऑफ बर्ड्स लाईक डक अँड वॉटर हेन. बदकामध्ये किंवा पाणकोंबडीमध्ये त्यांचे जे फेदर असतात त्या फेदरवर वॅक्सी लेअर असतात, त्यामुळे पाण्याचा त्यांचे संपर्क येत नाही, त्यामुळे ते पाण्यामध्ये सहज पोहू शकतात. जे वेब्ड टोज असतात, फेदर असतात त्यांचे, ते वॅक्सी लेअर असतं. वेब्ड टोज स्लिपरी स्मूथ स्किन असते, मऊ. ट्रायंग्युलर हेड हेल्प्स फ्रॉग टू स्विम इझिली थ्रू द वॉटर. आणि ट्रायंग्युलर हेड असल्यामुळे बेडकाचा ते पाण्यामध्ये त्याला पोहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दे कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी ऑफ ब्रीथ थ्रू द स्किन इन वॉटर अँड युजिंग नोज अँड द लंग्स ऑन द लँड. म्हणजे बेडूक दोन्ही ठिकाणी राहतो, पाण्यामध्ये राहतो आणि जमिनीवर राहतो. तर त्याच्यामध्ये काय व्यवस्था झालेली असते, तर तो जमिनीवर पाण्यामध्ये असताना तो स्किनच्या साहाय्याने ब्रिदिंग करतो, म्हणजे श्वासोच्छ्वास करतो, अशी त्याची व्यवस्था असते स्किनमध्ये. जमिनीवर आल्यानंतर तो नोज आणि लंगच्या साहाय्याने श्वासोच्छ्वास करतो. त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची शरीरामध्ये रचना झालेली असते, त्यांना ॲम्फिबियन्स म्हणतात. म्हणजे असे जे प्राणी आहेत जे पाण्यामध्ये आणि पाण्याच्या बाहेर राहतात त्यांना ॲम्फिबियन्स म्हणतात. असे बेडकामध्ये रचना झालेली असते. द टिपिकल कलर ऑफ फ्रॉग अँड डक बॅक हेल्प्स इट टू हाईड अमंग दी ग्रासेस. बेडकाला जे रंग आहेत त्याचे रंगसुद्धा त्याचे टिपिकल कलर्स म्हणजे वेगळ्या प्रकारचे असतात. गवतामध्ये असताना त्याचा रंग हिरव्या रंगाचे म्हणजे विशिष्ट प्रकारचा रंग असतो गवतामध्ये लपून राहण्यासाठी. पाण्यामध्ये असताना चिखलामध्ये गेल्यानंतर त्याचा रंग वेगळा होतो, म्हणजे राखाडी असा होतो. म्हणजे असे बेडकाचे रंग तो वेगळ्या ठिकाणी असणाऱ्या बेडकाचे रंग त्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये राहण्यासाठी रंगसुद्धा त्याचे टिपिकल कलरचे असतात.
हेल्प टू हाईड अमंग दी ग्रासेस असो किंवा पाण्यामध्ये असो, चिखलामध्ये असो, आपण राहण्यासाठी त्यांच्यामध्ये व्यवस्था झालेली असते. मग मेक अ लिस्ट ऑफ नेम्स ऑफ सम अदर ॲम्फिबियन्स. अशा प्रकारचे जे प्राणी पाण्यामध्ये राहतात आणि जमिनीवर राहतात अशा प्राण्यांची आपण लिस्ट करायचे. यू नो अँड स्टडी देअर ॲडॅप्टेशन्स. मग त्यांच्यामध्ये असे काय बदल झालेले असतात ते आपण शोधून काढायचे. नंतरचा पॉईंट आहे अडॅप्टेशन्स इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. जंगलामध्ये किंवा ग्रासलँडमध्ये राहणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये काय अडॅप्टेशन झालेलं असतं ते आपल्याला पाहायचं आहे. अडॅप्टेशन्स इन फॉरेस्ट रिजन, फॉर एक्झाम्पल टायगर, लायन, वाईल्ड डॉग, फॉक्स असे जे प्राणी आहेत ते आपल्याला जंगलामध्ये आढळतात. आता त्यांच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे काय अडॅप्टेशन झाले असते त्यांच्या बॉडी पार्टमध्ये आणि बिहेवियरमध्ये काय चेंज झालेला असतो आणि ग्रासलँड रिजनमध्ये असणाऱ्या प्राण्यामध्ये काय अडॅप्टेशन झालेलं असतं ते आपल्याला पाहायचं आहे. कार्निवोरस ॲनिमल्स दोन प्रकारचे, कार्निवोरस आणि हार्बिवोरस. कार्निवोरस म्हणजे मांसाहारी जे इतर प्राण्यावर अवलंबून असतात. हार्बिवोरस म्हणजे शाकाहारी की ते फक्त वनस्पतीवर अवलंबून असतात. मग पहिल्यांदा आपण कार्निवोरस ॲनिमलमध्ये काय अडॅप्टेशन झालेलं असतं ते पाहणार आहोत. कार्निवोरस ॲनिमलचे इथं आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत. वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लॉयन हॅव स्ट्रॉंग लेग्स. त्यांचे पाय असतात ते मजबूत असतात कारण त्यांना शिकार करायची असते, खूप रनिंग करायचं असतं. स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. त्यांचं जे भक्ष्य आहे, प्रे म्हणजे भक्ष्य पकडण्यासाठी त्यांचे पाय मजबूत असतात आणि रन करण्यासाठी, धावण्यासाठी त्यांचे पाय मजबूत असतात. स्ट्रॉंग लेग्स. दे हॅव क्लॉज अँड देअर कॅनाइन्स टीथ आर शार्प. बघा त्यांना मोठा जबडा असतो. दे हॅव क्लॉज अँड देअर कॅनाइन्स, त्यांचे जे दात असतात ते कॅनाइन प्रकारचे असतात म्हणजे सुळे दात असतात. कॅनाइन्स टीथ म्हणजे सुळे दात. असे जे कार्निवोरस ॲनिमल्स आहेत त्यांचे टीथ आहेत ते कॅनाइन टाईपचे असतात, सुळे दात असतात. कशासाठी असतात? ते शार्प असतात अँड पॉइंटेड. त्याचे सुळे दात असतात ते शार्प आणि पॉइंटेड असतात. ते कशासाठी असतात ते आपल्याला माहीत आहेच. टायगर हॅव पॅडेड पॉज. म्हणजे का आहेत तर टीथ, त्यांचे कॅनाइन टीथ शार्प आणि पॉइंटेड का आहेत तर त्यांना शिकार करून भक्ष्य पकडायचं असतं, ते भक्ष्य पाडून त्यांना खायचं असतं. त्यांच्यामुळे त्यांचे कॅनाइन आहेत ते शार्प आणि पॉइंटेड असतात. टायगर हॅव पॅडेड पॉज. त्याचा जो पंजा असतो, तळवा असतो, तो गादीसारखा मऊ असतो. पहा आपल्या घरासमोर सुद्धा आपण मांजर पाहतो. पहा मांजराने उडी मारल्यानंतर आवाज येत नाही कारण त्याचे जे पॅडेड पॉज आहेत, त्याचे जे पाय आहेत ते पॅडेड पॉज असतात, तळवे असतात ते पॅडेड पॉज असतात. त्यामुळे आवाज येत नाही, म्हणजे गादीसारखे असे मऊ असतात. आणि ते आवाज येऊ नये म्हणजे त्यांचं जे भक्ष्य आहे त्यांना त्यांचं सुगावा लागू नये यासाठी त्यांचे पॅडेड पॉज असतात. टायगर हॅव पॅडेड पॉज. दिस enable them to silently stalk their prey and capture easily. म्हणजे त्यांचं जे भक्ष्य आहे ते सावकाश त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी आणि ते पकडण्यासाठी त्यांना पॅडेड पॉज असतात. द आईज ऑफ predatory carnivores are located in the front of their head. पहा इथं आपल्याला लॉयनच्या आकृती दिलेले आहे. त्यांचे जे डोळे आहेत
ते समोर असतात, कारण त्याचं जे प्रे आहे किंवा भक्ष्य आहे ते दूरवरचं पाहण्यासाठी त्यांचे डोळे समोर असतात. आईज ऑफ द predatory carnivorous आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. डोक्याच्या ते समोर असतात, कारण समोर असल्यामुळे समोरच्या दूरवरचं त्यांना भक्ष्य पाहता येतं. इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे. त्यांना ते प्रे आहे, भक्ष्य आहे, ते सहज पाहता येतं. फ्रॉम दी लॉंग डिस्टन्स, दूर अंतरावरचं भक्ष्य त्यांना पाहण्यासाठी त्यांचे आईज असतात इन फ्रंट ऑफ देअर हेड, डोक्याच्या समोर असतात. म्हणजे कार्निव्हरसचे ॲनिमल्स आहेत, त्यांच्यामध्ये कोणकोणते अडॅप्टेशन झालेले असतात आपण पाहिलं. स्ट्रॉंग लेग्स असतात, टीथ कॅनाइन प्रकारचे असतात, शार्प आणि पॉइंटेड असतात, पॅडेड पॉज असतात, त्यांचे डोळे असतात ते समोर असतात, लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. अशा पद्धतीने कार्निव्हरस ॲनिमलमध्ये ॲडॅप्टेशन झालेलं असतं, म्हणजे बॉडी पार्टमध्ये त्यांच्या चेंज झालेल्या असतात. ॲडॅप्टेशन म्हणजे आपण काय पाहिलेलंच आहे, बॉडी पार्टमध्ये चेंज झालेले असतात आणि बिहेवियरमध्ये टू ॲडजस्ट देअर सराउंडिंग. नंतर आपल्याला पाहायचं आहे हार्बिव्हरस ॲनिमल्स. हार्बिव्हरस ॲनिमल्समध्ये काय चेंज झालेले असतात, जसं आपण कार्निव्हरसमध्ये पाहिले, तर हार्बिव्हरसमध्ये काय चेंज आहे ते आपण थोडक्यात पाहूया. द आईज ऑफ हार्बिव्हरस आर बिलो दी फोरहेड. त्यांचे जे डोळे आहेत ते थोडेसे बाजूला असतात, डोक्याच्या बाजूला असतात पहा, कारण यांना हे हार्बिव्हरस आहेत, यांचे शिकार करणारे प्राणी आजूबाजूला असतात, कारण हे स्वतः भक्ष्य असतात कोणाचे तरी, त्यामुळे त्यांना आजूबाजूचं पुढचं जर पण दिसतंच आपल्याला, पण बाजूचे सुद्धा पाहण्यासाठी त्यांचे जे डोळे असतात ते फोरहेडवर असतात, म्हणजे बाजूला असतात, ऑन देअर आयदर साईड ऑफ दी हेड, डोक्याच्या थोडेसे बाजूला असतात. दिस गिव्स देम वाईड अँगल विजन which helps to protect them from predator. म्हणजे त्यांचे जे शिकार करणारे असतात, शत्रू असतात, त्यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी अशी त्यांच्या डोळ्यामध्ये रचना झालेली असते. देअर लेग्स आर लॉंग, हा पाय लांब असतात, अँड टॅपरिंग विथ स्ट्रॉंग हूज which enable them to run fast, taking a long leap. लॉंग लीप घेण्यासाठी, लांब उडी घेण्यासाठी त्यांचे पाय लॉंग असतात, आणि स्ट्रॉंग हूज म्हणजे त्यांचे जे पायाचे नखे असतात त्या स्ट्रॉंग असतात, त्यामुळे त्यांना लांब उडी घेऊन धावता येतं. देअर लॉंग अँड फ्रीली मूव्हिंग एअर्स कॅन रिसीव साऊंड्स फ्रॉम लॉंग डिस्टन्स. पहा, त्यांचे जे कान आहेत, दे आर लॉंग अँड फ्रीली मुव्हिंग एअर्स, त्यांचे कान आहेत ते लांब आणि फ्रीली मुव्हिंग, ते चहूबाजूला फिरत हलवत असतात, आणि अशा प्रकारचे कान असल्यामुळे कॅन रिसीव साऊंड फ्रॉम दी लॉंग डिस्टन्स, म्हणजे कोणत्याही बाजूने येणारा, दूरवरून येणारा आवाज त्यांना सहज घेता येतो. अँड डिफरंट डिरेक्शन्स, वेगवेगळ्या दिशेतून येणारा, लांबून येणारा आवाज या कानाच्या रचनेमुळे त्यांना सहज ऐकायला येतो. फॉर एक्झाम्पल, डिअर अँड ब्लॅक बक्स हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग. त्यांचे जे कलर्स जे आहेत ते सुद्धा त्या सराउंडिंगप्रमाणे जुळलेले असतात. देअर टीथ आर स्ट्रॉंग, त्यांचे जे दात आहेत ते मजबूत असतात. पहा, तो वरचे आपण पाहिलं ते कॅनाइन्स प्रकारचे असतात, पण यांचे जे दात असतात ते प्रीमोलर प्रकारचे असतात, म्हणजे स्ट्रॉंग असतात, कारण हे गवत खातात,
आणि गवत कुरतडण्यासाठी त्यांचे दात मजबूत असावेत. टू च्युईंग थ्रू प्लांट्स मटेरियल्स, ते गवतावरती अवलंबून असतात, वनस्पतीवर अवलंबून असतात आणि त्यांचे जे च्युईंग आहे, चावण्यासाठी, चरवण करण्यासाठी त्यांचे दात मजबूत असतात. अशा प्रकारे आपण इथं थांबूया. अडॅप्टेशन्स इन कार्निव्होरस आणि हार्बिव्होरस या ॲनिमल्समध्ये कोणत्या प्रकारचे अडॅप्टेशन झालेलं असतं ते आपण पाहिलं. पुढच्या वेळेस आपण अडॅप्टेशन्स इन डेझर्ट्स ॲनिमल्स, अडॅप्टेशन्स इन एरियल ॲनिमल्स, स्नोई रिजन ॲनिमल्स, इतर काही प्राणी राहिले ते आपण पुढच्या वेळेस पाहूया.